हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज संघर्ष आणि उद्या यश या सिरीजचा डे 1 आहे. डे 1ची सुरुवात अत्यंत शांततेत झाली होती. मस्त वाटत होतं. मी उठले, ब्रेकफास्ट केला, सगळं आवरलं आणि स्टडीला आले. आणि आज म्हटलं माझा जो सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट आहे ना, हिस्ट्री, जो की मला बिलकुल आवडत नाही, त्यानेच सुरुवात करावी. माझ्या प्रिपरेशनच्या जर्नीमध्ये मी आत्तापर्यंत कधीच हिस्ट्री केलं नव्हतं, कारण की मला खूप हिस्ट्री समजायला जड जातं. पण म्हटलं ठीक आहे, करावं तर लागणारच, कारण ही स्पर्धा परीक्षा आहे. जर तुम्हाला पोस्ट पाहिजे देन यू हॅव टू कम्प्लीट दी होल सिलेबस. तुमच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नसतो. आणि हिस्ट्री एक असा सब्जेक्ट आहे ना, जो की तुम्हाला कोणी एक स्टोरी लाईनसारखा जर एकदम एंटरटेनमेंटमध्ये फुल ऑन एक्सप्लेन करून सांगितला ना, तर तो तुमच्या जास्त लक्षात राहतो. बघा ना, 3 तासाचं आपलं पहिलं सेशन कसं संपलं मलासुद्धा कळालं नाही. भूक खूप लागली होती म्हणून बॅग घेतली आणि घरी निघाले. बाहेर आले आणि बघते काय, तर सूर्यदेव प्रकोप करत होते, जे की खूप अनबॅरेबल होतं. डॉरिटोज घेतला, म्हटलं घरी जाऊन मस्त टेस्टी व्रॅप्स बनवावे. व्हेजिटेबल्स सॉटे केले आणि माझा व्रॅप बनवून तयार होता. लंच करत मस्त धडक मूव्ही बघितला, जो की मी पूर्ण बघितला नाही, कारण की मी पार्ट्समध्ये मूव्ही बघते. Because as an aspirant, I can't afford wasting time. And here starts our second 3-hour study session, which is again of history. कारण हिस्ट्री मला लवकर संपवायचं आहे, सो दॅट आय कॅन हॅव ॲम्पल ऑफ टाईम फॉर रिव्हिजन. कमिंग बॅक टू द लेक्चर्स, सरांनी आजच्या 5 व्हिडिओमध्ये जास्त काही नोट डाऊन करायला दिलं नाही. हिस्ट्रीचा पहिलाच दिवस होता आणि 6 तास हिस्ट्री केल्यामुळे खूप टायरिंग फील होत होतं. म्हणून मी थेट जिमला पोहोचले, मस्त वॉर्मअप वगैरे केला आणि माझ्या रुटीनला स्टार्ट केलं. जरी तुम्ही एक ॲस्पिरंट असाल तरी मला तुम्हाला हे सांगायचंच आहे की एक फिजिकल ॲक्टिव्हिटी तुमच्या डेली रुटीनमध्ये इन्क्लूड कराच. भलेही मग ती वॉकिंग असो, योगा असो, काहीही असो, यू शुड डू अ फिजिकल ॲक्टिव्हिटी. त्याने तुमची ब्रेनची रिटेन्शन पार वाढते, जास्त गोष्टी लक्षात राहायला लागतात आणि फ्रेश फील होतं. ट्रस्ट मी गाईज, जेव्हा मी प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं ना, तेव्हा मीही अशीच होते की नाही, मला कुठेही टाईम द्यायचा नाही आहे, मला जिम करायची नाही आहे, मला बाकी काही करायचं नाही आहे. पण मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते आहे, जेव्हापासून तुम्ही वर्कआउट करायला लागता तेव्हापासून तुमचा अभ्यास खूप छान होतो, म्हणजे खूप छान प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. आज आमचा चेअर वर्कआउट होता, विच इज व्हेरी इफेक्टिव्ह फॉर स्ट्रेंथनिंग युअर लेग्स, arms, core and back muscles. And plank, oh my god, it is the best exercise that you can do to tone your body, guys. You should try this and see the sweat and glow that I am having after such a great workout. स्ट्रेचिंग करायला मात्र विसरायचं नाही. वर्कआउट केल्यानंतर स्ट्रेचिंग इज मस्ट. तुम्ही पण चाइल्ड पोज, कोब्रा पोज, पिजन पोज ट्राय करू शकता जर तुमचे सेटिंग आवर्स खूप जास्त आहेत. ते बॅकमध्ये जो काही स्ट्रेस आहे ना, ते रिलीज करायला खूप जास्त मदत करतात. जिम केल्यानंतर एवढं रिलॅक्सिंग फील होतं ना गाईज, खूप छान. मी तुम्हाला नाही सांगू शकत. दिवसभर अभ्यास करून जे काही प्रेशर आलेला असतो बॉडीवरती, पूर्ण रिलीज होतं जिममध्ये जाऊन. मस्त फ्लेक्स करून मी घरी निघाले. घरी जाऊन मला देवपूजा करायची होती. मग फ्रेश झाले, फेस वॉश केला, कारण की तो तर मस्ट आहे. देवासमोर दिवा लावला, त्याची फेवरेट अगरबत्ती लावली. देवबाप्पाला म्हणलं मला आणि बाकीचे जे सगळे ॲस्पिरंट्स आहेत त्या सगळ्यांना यावर्षी जॉब लागू दे, सगळ्यांची इच्छा पूर्ण होऊ दे. त्यानंतर डिनर केलं आणि झोपून गेले. तर उद्या भेटूयात गाईस. बाय बाय.